नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 एप्रिल आपण आलो होतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज आवक स्थिर आहे, 500-600 ची आवक आहे आज पण। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा भाव सांगत असतो, तेवढं शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला कळल, तेवढं शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, आज अर्धा ट्रॅक्टर आणि अर्धा पिकअपचा लिलाव घेतलाय। तर पहिले ट्रॅक्टरचा टाकतो आणि नंतरून पिकअपचा बघूया, तेवढे शेवटपर्यंत बघा। चला भाऊ बघूया। तर मित्रांनो, आता ट्रॅक्टरच्या लाईनला आलोय, बघू शकता तुम्ही, पहिलीच लाईन आहे। क्वालिटी बघू शकता तुम्ही। काय भाव गेला? 1451 1451 रुपये 1451 क्वालिटी बघू शकता कांद्याची। कुठला आहे कांदा? कातळगाव। आणि याचं बियाणं कोणतं होतं? येल्लोरचं बियाणं आहे, कातळगावचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। 1451 ना। कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले। 8 दिवसाचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1251 1251 जायले 1251 रुपीज 1251। कुठला आहे कांदा? सुकेनाचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? साधं बियाणे। आणि कधी काढला होता कांदा? 8 दिवस झाले ना। बरं, ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? किती? 1300 रुपये 1300 रुपीज। कुठला आहे कांदा? कसबे सुकेना। बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे, कसबे सुकेनाचं कांदा आहे, बघू शकतो। प्रसादचं बियाणं आहे। कधी काढला होता कांदा? 15 दिवस झाले। 15 दिवसाचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 657 657 रुपीज। कुठला आहे कांदा? खरडा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला होता कांदा? 4-5 दिवस झाले। ओके, पुढे बघू। इकडे कोण आहे? काय भाव गेलाय तरी? पुढे बघू काय भाव गेलं? 1225 बघ शकतो तुम्ही। 1225 1225 रुपीज 1225। कुठला आहे कांदा? शिंदवड। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। कुठला आहे कांदा? कधी काढला? 15-1 दिवस झाले। 15-1 दिवसाचा कांदा आहे, शिंदवडचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। ओके, काय भाव गेलं? 1255 1255 रुपीज। कुठला आहे कांदा? कोकणगाव। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं। कोकणगावचा कांदा आहे, 1255 जायले। कधी काढला होता कांदा? 8-10 दिवस झाले ना। ओके, 8-10 दिवसाचा कांदा आहे। पुढे बघू इकडे कोण आहे? काय भाव गेलं? 1151 1151 रुपीज। कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोराचं बियाणं। कधी काढलं कांदा काका? अच्छा, 2 दिवस झाले। बर, पुढे बघू काय भाव गेलं? नमस्कार, काय भाव गेलं? 1226 बघू शकतो तुम्ही। 1226 जायले 1226 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळणार फाटा। आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे। कधी काढला कांदा? 8-10 दिवस झाले ना। 8-10 दिवसाचा कांदा आहे, बघू शकतो तुम्ही। काय भाव गेलं? नमस्कार, काय भाव? 1290 ना। येल्लोरा गुलाबी बियाणं आहे। अच्छा, येल्लोरा गुलाबीचं बियाणं आहे। कुठला आहे कांदा? शिरसगाव निपाट तालुका, पिंपळगावच्या जवळ। आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरा गुलाबी। कधी काढला कांदा? 8 दिवसापूर्वी काढला। 8 दिवसापूर्वी काढला। मार्केट पाहिजे तशी नाही ना, याचा व्यापार आहे। काय भाव गेलं? 1260 1260 रुपीज। कुठला आहे कांदा? मोवाडी। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना। ओके, 8-10 दिवस झाले। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेला दादा?
1200 1200 रुपीज 1200 रुपये. कुठला आहे कांदा? बर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पुढ्याचं बियाणं आहे. आणि कधी काढला होता कांदा? 2-3 दिवस झाले. ओके. हे काय भाव गेलं? 1000 रुपये 1000 रुपीज 1000 रुपये. कुठला आहे कांदा? मुखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? बर. आणि कधी काढला कांदा? हप्ता झाला. ओके. पुढं बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1200 रुपये 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरेवणी. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? आणि कधी काढला कांदा? 4-5 दिवस झाले. ओके. 4-5 दिवसाचा कांदा आहे. हे कोणाच आहे? काय भाव गेलं? 1280 रुपये 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. चिंचखेडचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. कधी काढला हो कांदा? काल काढला का? बर. फ्रेश कांदा आहे. कालचा कांदा आहे. पुढं बघू. मित्रांनो लिलाव चालू झालाय. पहिलीच लाईन आहे. पहिलीच गाडी आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? 1460 1460 रुपीज 1460 रुपये जायले. कुठला हो कांदा? सातारगाव. बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरा. अच्छा. येलोराचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. सातारगावचा कांदा आहे. कधी काढला होता कांदा? 10-12 दिवस झाले ना. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 1025 1025 रुपीज 1025. कुठला आहे कांदा? वाकी. अच्छा. वाकीचा कांदा आहे. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याचं? राधाचा का? ओके. कधी काढला होता कांदा? कांदा कधी काढला? 8-1 दिवस झाले ना. बरं बरं. पुढं बघू. काय भाव गेला दादा? का हो? काय भाव गेला? 1400 रुपये 1400 जाईल. बघू शकतो. 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? हा पकरूल. बरं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? कधी काढला होता कांदा? 7-8 दिवस झाले. बर. पुढं बघू. काय भाव गेला? 1400 रुपये. बघू शकतो मी. 1400 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? दिंडोरी लखमापूर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? निर्मितीचा बियाणं आहे. कधी काढला हो कांदा? 10-12 दिवस झाले. निर्मितीचा बियाणं आहे. ओके. पुढं बघू. काय भाव गेला? 1351 1351 रुपीज 1351. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1351. कुठला आहे कांदा? पोकवेल पिंपळनेर ना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. कुठलं हे? कधी काढलं कांदा? 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले ना. ओके. पुढं बघू. काय भाव गेलं? 1240. बघ 1240 जायले 1240. कुठला कांदा? वडनेर भैरव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? इंडक्सचं बियाणं आहे. कधी काढला होता कांदा? अच्छा. 3.25 महिने झाले. बरं. पुढं बघू. काय भाव गेलं? 1000 रुपये. मिक्स माल आहे. मीडियम गोल्टी मीडियम. कुठला कांदा? खेडगाव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं. कधी काढला होता कांदा? 2-3 दिवस झाले. बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? इकडे कोण नाही. पुढं बघू. 1100 रुपये झाले का? 1100 रुपये झाले. बघू शकतो. 1100 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुतीच होतं. घरगुती. आणि कधी काढला होता कांदा?
परवाच्या दिवशी ना. बर, पुढं बघू. काय भाव गेलं? 1200 रुपये ना. 1200 रुपीज. 1200 रुपये बघ शकतो. कुठला आहे कांदा? हरपाडा सुकापूर. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं नाही सांगता येणार, मालक नाही. कधी काढलं कांदा तरी? कालच काढला ना. फ्रेश कांदा आहे बघ शकतो. कालचाच कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलो? 1400 रुपये. 1400 जाईल. 1400 रुपये. 1400. कुठला आहे कांदा? बारीपाडा. आणि बियाणं घरगुती. कधी काढला कांदा? 8-10 दिवस झाले. बारीपाडाचा कांदा. पुढं बघू. काय भाव गेलं? 1351. 1351 रुपीज. 1351 बघ शकून क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे बघ शकून क्वालिटी. कधी काढला हो कांदा? 10-12 दिवस झाले. बर, पुढं बघू. काय भाव गेला? 850 बघ शकून गोल्टी 850 रुपये जाईल. 850. 850 रुपीज. कुठली गोल्टी? वडाई नजीक. आणि बियाणं कोणतं होतं? बरं, कधी काढली? 8 दिवस झाले ना. बरं, ओके. पुढं बघू. काय भाव गेला? 1291. 1291 रुपीज. 1291. कुठला आहे कांदा? जोपूळ दिंडोरी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? रसाचं बियाणं आहे. कधी काढला कांदा? कालच काढला. फ्रेश कांदा आहे बघ. पुढं बघू. काय भाव गेलं? 1325. 1325 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकापूर. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पुन्हा पोरसुंगी. बर, पुन्हा पोरसुंगीचा. कधी काढला कांदा? 8 दिवस झाले ना. बर, 8 दिवसाचा कांदा आहे. पुढं बघू.